ते काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असे म्हणाले की भाजपचा एक कार्यकर्ता देवांग दवे नावाचा जो व्यक्ती आहे त्यांना निवडणूक आयोगाच्या वेबसाईट चालण्याचा कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळाला असं त्यांचं म्हणणं आहे. ते चालवतात असं मला असं वाटतं विजय वडेट्टीवारांनी पूर्ण माहिती घ्यावी आणि त्यानंतर बोलावं. बघा असं आहे की देवांग दवे हे कन्सल्टन्सी चालवतात. IT फील्डमधले त्यांचे कन्सल्टन्सी चालते. ते अनेक कंपन्यांना ॲडवाईज करायचं काम करत असतात. निवडणूक आयोगाने एक साधारणतः 5 ते 6 कंपन्यांना विविध विषयांबाबतची कन्सल्टन्सी अपॉइंट केलेली आहे. त्या एका कंपनीशी देवांग दवे हे संबंधित आहेत. हे त्या कंपनीला ॲडवाईज करायचं काम करत असतात. मुळात देवांग दवे यांचा थेट संबंध नाही. आणि दुसरी बाब, कधीही निवडणूक आयोगाच्या कामामध्ये मतदार नोंदणे किंवा मतदार डिलीट करणं हे काम कुठल्याही एजन्सीला कधीही दिलं जात नाही. या बाबतीची स्वतंत्र व्यवस्था आहे जी निवडणूक आयोग स्वतः सांभाळत असतं. ही व्यवस्था कोणाकडेही दिली जात नाही एवढी माझी पूर्ण माहिती आहे. यामध्ये एक साधारणतः पाहिलं तर भाजपवर आरोप लावण्यात येत आहे. तर कुठे ना कुठे गडबड भाजप करत असं त्यांचं म्हणणं असं आपल्याला वाटतं का? मला असं वाटतं हा आरोप हास्यास्पद आहे. देवांग दवे यांचं नाव तुम्ही घेतलं आहे. मला सांगा 2014 साली ज्या वेळेला केंद्रामध्ये NDAचं सरकार आलं, नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीला 282 जागा मिळाल्या. त्यावेळेला कोणाचं कॉन्ट्रॅक्ट होतं, कोणाची कन्सल्टन्सी होती? सरकार काँग्रेसचं होतं, केंद्रातही होतं, राज्यातही होतं. त्यावेळी कोण सांभाळत होतं? त्याच्यानंतर 2014ला जी विधानसभेची निवडणूक झाली आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या. 123 जागा त्यावेळी आम्हाला मिळाल्या. मला एक सांगा, त्यावेळेला महाराष्ट्रात कुणाचं सरकार होतं? त्यावेळेला कुठल्या कन्सल्टन्सीला काम दिलेलं होतं? बघा अशी एक जरा लक्षात घ्या. आपण आरोप करत असताना हे आरोप आपण तपासून घ्यावेत, अभ्यास करून करावेत. मला असं वाटतं आता जी परिस्थिती आहे यामध्ये सुरुवातीला हा विषय झाला की महापालिकेवर जिल्हा प्रशासनामध्ये आता प्रशासक आहेत, त्यामुळे कामकाज व्यवस्थित होत नाही, महाराष्ट्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे म्हणून तुम्ही आमच्यावर आरोप केलेत. मुळात याचिका दाखल कुणी केली तर ती उभाटाच्याच एका माजी नगरसेवकानं दाखल केली होती. त्याच्यानंतर निर्णय लागला, निवडणुका घ्या म्हणून कोर्टानं आदेश दिले, निवडणुकीची तयारी सुरू झाली. आता निवडणुका घेऊ नका म्हणून रडारड परत सुरू झाली. तुमच्यात हिंमत नसेल, निवडणुकीची भीती वाटत असेल तर तसं एकदा स्पष्ट सांगा. आणि आम्ही हे स्पष्ट सांगतो की या देशामध्ये 2014ला जी निवडणूक झाली त्यावेळेला ना भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं आणि नाही भारतीय जनता पक्षाचं कोणी कन्सल्टन्सीत काम करत होतं. बघा, जनता आपला कौल देत असते, आपण तो स्वीकारला पाहिजे एवढंच मी सांगेन. आणि हे करत असताना मोठ्या मनानं आपण स्वीकारला पाहिजे आणि त्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. बघा, SIR तर देशभरात लागू होणार आहे आणि SIR लागू झाल्यानंतर ज्यांची बोगस नावं होती, ज्यांची नावं काही जणांनी आग्रह करून मतदार यादीत टाकण्याचा प्रयत्न केला होता, ते पितळ अतिशय उघडं पडलं. बिहारमध्ये ज्या वेळेला हा प्रयत्न सुरू झाला त्यावेळेला हे लक्षात आलं की अनेक घुसखोरांची नावं देखील त्यामध्ये आहेत. SIR म्हणजे नेमकं काय आहे तर SIRमध्ये जो कोणी मतदार आहे त्याला आपली माहिती भरून द्यावी लागते. त्यात काही वेगळं नाही मागितलं जात. तुम्ही इथे राहतात त्याचेच पुरावे इन जनरल असते आणि हे त्या निवडणूक आयोगानं अतिशय कमी वेळामध्ये हे पूर्ण करून दाखवलं. कोणालाही अडचण झाली नाही, कुणी त्याची तक्रार केली. याची तक्रार कुणी केली तर काँग्रेस पक्षानं केली. काँग्रेस पक्षानं त्याविरुद्ध रॅली आयोजित केली, आपला विषय न्यायचा प्रयत्न केला. काय त्याचा बिहारमध्ये परिणाम झाला ते आपण बघताय. म्हणजे या देशातल्या घुसखोरांना मतदान करता येऊ नये म्हणून जर आपण काही करत असू तर त्यावर काँग्रेसला आक्षेप आहे. मला आता एक गोष्ट कळत नाही, बिहारमध्ये याच मतदार यादीला अद्ययावत करण्यासाठी ज्या वेळेला प्रयत्न सुरू झाले त्याला विरोध काँग्रेसने केला. महाराष्ट्रामध्ये आता मतदार यादीमधले घोळ दूर करा म्हणून काँग्रेस शिष्टमंडळ घेऊन निवडणूक आयुक्तांकडे जाते आणि या निवडणूक आयुक्तांकडे जात असताना हे सर्व पक्ष त्यामध्ये जात आहेत.
मला एकदा सांगा आपली भूमिका नेमकी काय आहे? मतदार यादी ही अद्ययावत करायची आपल्याला, मतदार यादीतला घोळ दुरुस्त करायचा असेल तो होय, चांगली गोष्ट आहे. मग बिहारमध्ये विरोध का करताय तुम्ही? बिहारमध्ये जी रॅली तुम्ही काढली ती कुणाच्या समर्थनार्थ काढली? या देशातल्या सीमावर्ती भागामध्ये, या देशातल्या अनेक भागांमध्ये जे घुसखोर आलेले आहेत त्यांना काढण्याचे आपण प्रयत्न सुरू केले. आता घुसखोरी बंद झाली आहे, पण जे इकडं आलेत त्यांच्यावर कारवाई होईल म्हणून आम्ही प्रयत्न केले, तर त्याला तुमचा विरोध आहे का? आणि मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की जे आज पत्रकार परिषद घेत आहेत, जे आज बोलत आहेत, म्हणजे आश्चर्य वाटतं. उद्धव ठाकरे, राज ठाकरे साहेब, तुम्ही ज्या वेळेला पत्रकार परिषद घेऊन बोलतात, तुमचा काँग्रेसला पाठिंबा आहे की विरोध आहे? देशातली मतदार यादी अद्ययावत करत असताना जे बिहारमध्ये सरकारनं केलं त्याला काँग्रेसने विरोध केला, मग त्या काँग्रेसला तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे? हे कधीतरी पहिले एकदा स्पष्ट करा, मग पुढचं आपण बोलू.